बजरंगबली की जय। चला तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर मंदिर। जरंडेश्वर श्री हनुमंतांनी संजीवनी बुटीक हिमालयातून घेऊन यायची म्हणून तो अख्खा डोंगर उचलला व जाताना त्या डोंगराचा थोडासा भाग खाली पडला। तो खाली पडलेला थोडासा भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील हे जरंडेश्वरचा डोंगर। महाराष्ट्रासह देशातील ट्रॅकर्स व गिर्यारोहकांच्या व्यायामाचा हा डोंगर। लहान वयापासून 90 वर्षापर्यंतची माणसं जरंडेश्वरला येत असतात। फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातून आता जरंडेश्वरला लोक येतात। ऐतिहासिक महत्त्व, हनुमंताचे मंदिर, संजीवनी वनौषधी नेताना पडलेला हा डोंगराचा भाग, निसर्गरम्य वातावरण आणि समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर असणे यामुळे या जरंडेश्वर डोंगरावर अनेक जण येतात। हिमालयातील वनस्पती जरंडेश्वराच्या डोंगरावर आजही आहेत का? 16व्या शतकात हे मंदिर असल्याचे बोलले जाते। भारतातील सगळीकडे असणारे हनुमान व या जरंडेश्वरावरील हनुमान यात फरक आहे। मिशी असणारे हनुमान म्हणून हा डोंगर प्रसिद्ध आहे। संत रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे 12 मंदिरे बांधली त्यातील जरंडेश्वराचे हे एक मंदिर आहे। मूर्ती जुनी आहे, पौराणिक काळाशी संबंध असल्याने महाराजांच्या काळापासून व त्याआधीपासून या डोंगरावर लोक येत होते। या मंदिराला ब्रिटिशकालीन दिवे सुद्धा आहेत। मंदिराच्या मागे काही गोलाकार दगड आहेत, ते उचलून इथे प्रत्येकजण ताकद पाहत राहतो। कमी अधिक वजनाचे दगड हे पूर्वी अनेक गडावर होते, मात्र जरंडेश्वरावर ते आजही आहेत। येणाऱ्या युवा वर्ग तसेच वयस्कर लोक ही हनुमानाचे नाव घेऊन हे दगड उचलतात, खांद्यावर घेतात, पुन्हा मागे टाकतात। जेव्हा संजीवनी वनौषधी आणायला हनुमान हिमालयात गेले तेव्हा त्यांना नक्की कोणती वनौषधी हे न समजल्याने त्यांनी अख्खा डोंगर तेथून उचलला व तो डोंगर घेऊन निघाले। वनौषधीची युक्त असलेला तो डोंगर घेऊन जाताना त्यातला काही भाग खाली पडला, तोही त्यातल्या काही वनौषधी सकट। त्यामुळे जरंडेश्वर डोंगरावर आजही विविध प्रकारच्या वनौषधी फुलपाखरे, विविध प्रकारचे पक्षी असतात। हा डोंगर चढताना तसा अवघड आहे, त्यामुळे डोंगरावर असणाऱ्या परिसरात अनेक विविध वनौषधी आहेत, जिथपर्यंत पोहोचणे कुणालाही जमत नाही। अनेक जण म्हणतात की इथे ज्या वनस्पती किंवा त्याची रचना पाहतो तेव्हा या वेगळ्याच वनस्पती वाटतात, ज्याचा संबंध हिमालयातील वनस्पतीशी असू शकतो। कुठे न आढळणारे फुलपाखरे व पक्षी येथील डोंगरावर दिसतात व डोंगराच्या बऱ्याचशा भागापर्यंत लोक पोहोचलेले नाहीत, कारण तिथे जाण्यास रस्ता नाही। त्यामुळे डोंगराच्या इतर भागात अजूनही काही वेगळ्या वनस्पती असतील असे मानले जाते। डोंगरावरून दिसणारे सर्व परिसराचे दृश्य हे विहंगम आहे। तर मित्रांनो, आपणही या जरंडेश्वराच्या मंदिराला जाऊन हनुमंताचे दर्शन घ्यावे आणि नुसते हनुमंताचेच नव्हे तर इथे असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती, पक्षी यांचंही दर्शन घ्यावे आणि आपण पुन्हा एकदा बजरंगबली की जय म्हणूया आणि हा व्हिडिओ समाप्त करूया। धन्यवाद।